मराठ्यांच्या इतिहासातील दक्षिणेचे का अभेद्य दुर्ग किल्ले वेल्लोर, त्याचे पाठीराखे 3 ज्याची नावे आजही मराठ्यांचे प्रभुत्व दर्शवतात, असे किल्ले साजरा, किल्ले गोजरा आणि किल्ले लाजरा. कारण प्रत्येक दगड, प्रत्येक तट आणि प्रत्येक बुरुज सांगतो मराठ्यांचे अस्तित्व आणि त्या काळातील अमुक सामर्थ्याची एक गोष्ट. आज आपण भेट देणार आहोत त्यातीलच एक असा हा तोच किल्ला आहे जिथे आजही लोक पाऊल ठेवायला घाबरतात. पण एकेकाळी याच किल्ल्याच्या बळावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धी, धैर्य, शौर्य आणि योजनेच्या जोरावरती दक्षिणेचे एक अभेद्य दुर्ग अगदी सहज जिंकला होता. यास आपण शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ म्हणले तर काही वावगे ठरणार नाही. चला आज आपण उलगडूया या किल्ल्याच्या भिंतींमध्ये दडलेलं ते रहस्य आणि पुन्हा अनुभवूया त्या काळातील गरजणाऱ्या मराठ्यांचा तो जयघोष. किल्ले गोजरा, दक्षिणेचा एक वीर दुर्ग. मागील व्हिडिओमध्ये आपण वेल्लोरचा अभेद्य दुर्ग पाहिला. किल्ले वेल्लोरचे राखणदार म्हणून संबोधले जाणारे किल्ले साजरा, किल्ले गोजरा आणि किल्ले लाजरा या किल्ल्यांची माहिती आपण पुढे घेणार आहोत. गुगल मॅपवर दाखवलेली नावे ही चुकलेली असून जो उंच सुळका दिसतो तो गोजरा किल्ला आहे हे लक्षात घ्यावे. साजरा किल्ल्यापेक्षा गोजरा किल्ला हा विस्ताराने लहानच, पण इथे जाण्याच्या वाटा मात्र काळाच्या ओघात नाहीशा झाल्या हे मात्र खरं. मुख्य रस्त्याजवळील मंदिरापासून आपण सरळ गडाखालील वस्तीमध्ये जातो. वस्ती दाट असली कारणाने तुम्ही मंदिराचा पत्ता विचारून किंवा गुगल मॅपच्या आधारे तिथपर्यंत जाता येते. तिथून पुढची पायवाट मात्र अगदी धुसर झालेली आहे. गावातील लोक गडावरती बघायला काही नाही असं सांगून वाट अडवतात, कारण कित्येक वेळा लूटमारी, चोरी असे अनेक वाईट प्रसंग घडले असल्या कारणाने किल्ल्यावर गडाखालील लोक जाऊ देत नाहीत. जर तुम्हाला स्वतःचा अनुभव असेल आणि स्वतःच्या जबाबदारी तुम्ही वरती राहू शकता तर तुम्हाला जाण्यास हरकत नाही. किल्ल्यावरती जास्त कोणी येत नसल्या कारणाने आपल्याला गाईगुरांच्या आणि रानडुकरांच्या वाटेने किल्ल्यावरती जावे लागते. ते म्हणाले काटेने मारा म्हणे वरती कोण आलं तर, कारण वरती थोडी रिस्क आहे. पण ठीक आहे, बघू आपण. आता ही पायवाट आपली नॉर्मलच आहे, एवढी काही जास्त मळलेली वाट नाही आहे, कारण इकडे दारू पिणारे खूप जास्त असतात, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम असतो इथे. आपला प्लॅन तर वरती स्टेच आहे, तसं बघू आता कसं होतं. वेल्लोरचा सनसेट, इथं आम्हाला पायरीची वाट सापडली. चला, या जंगलात कोणी पण हरवू शकतं आणि आम्ही हरवलेलो तसं नाही आहे. ॲक्च्युली वाट आहे, हे बघा ही वाट होती ॲक्च्युली, इथून आली अशी, ही वर गेली. म्हणजे पाण्याची वाट आणि गुरांची वाट ही वाटेच किल्ल्यावर जाते फक्त. बाकी वाटा आहेत, होत्या, सध्या नाही आहेत. बोल काय. आता आपण गोजरा किल्ल्यावर आलेलो आहे आणि तुमच्या पलीकडे तिकडे बघू शकताय, तिकडे तो आहे साजरा किल्ला जो आपल्या दृष्टिक्षेपात आहे. आणि तुम्हाला दाखवलेल्या वाटेप्रमाणे आता वरती आलो आपण आणि मधल्या खिंडीवरती पोहोचलोय. माझ्या मागे बघू शकताय हा गोजरा किल्ल्याचा बालेकिल्ला तुम्हाला दिसतोय आणि आपण आता किल्ल्यावर आहे आणि हा वरचा त्याचा बालेकिल्ला आहे. असा वर चालायचं. चला, बालेकिल्ला नजरेत भरत जी पाण्याची पायवाट आहे. आता किल्ल्याला म्हणजे हा जो बालेकिल्ला आहे याला आपण वेढा घालून जाणार, थोडासा वळसा काढून जाणार, मधून वर चढणार आहे आपण, किंवा दुसरीकडून कुठे चढायला वाट नाही आहे. आणि समोर जो दिसतोय आपल्याला साजरा आणि खाली वेल्लोर गाव. चला तर मग. बाजून दिसणार या वावरच्या वाट्यापासून गाईगुरांची एक वाट वरती येते. आता तीच वाट पुढे घेऊन चालली आपल्याला आणि आपण डाव्या साईडला बालेकिल्ला ठेवतोय विथ माकडांसोबत. झालं काढलेलं. कातळवाट सोडून आल्यानंतर आम्ही फायनली मुख्य प्रवेशद्वारासमोर पोचलेलो आहे. हे वरची तटबंदी आणि वरचा बालेकिल्ला. हा
भेटू वरती जात आहे, संपला जीव. नाही उतरत लवकर. हाय डेंजर बाबा. टेंट, आमचा बॉनफायर, आणि इकडे आमची मॅगी चालू आहे. आणि आत्ता आपण आहे साजरा किल्ल्यावरती. महोत्सव साजरा करतोय दक्षिण दिग्विजयाचा. ये हमारा टेंट, ये बॉनफायर, ये है हमारा शुभम, ये हमारी मैगी. इधर है, हाँ इधर है. हे फटाका फुटला. ये फटाका, ये हमारा सन, ये टेंट है. आत्ता आपण बालेकिल्ल्यावरती आहे, जो की गोजरा किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरती. आणि काल रात्री आपण इथे कॅम्पिंग केली. आता सकाळी बरोबर बऱ्यापैकी किल्ला बघून घेतला आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता बालेकिल्ल्याच्या या पॉईंटला आलं. जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, तो पूर्ण वेल्लोर किल्ल्याचा जो पॅच आहे तुम्हाला, म्हणजे पूर्ण वेल्लोर किल्ला इथून तुम्हाला पट्ट्यात दिसतोय. म्हणजे इथून तुम्ही जे तोफांचा मारा आहे त्या किल्ल्यापर्यंत तुम्ही करू शकताय. या पद्धतीने या किल्ल्याची बांधणी केली. याच्या पलीकडे जो आहे साजरा किल्ला, त्याची पण तशीच बांधणी केलेली आहे. आता या दोघांचा उपयोगच या पद्धतीने होता की पूर्णपणे जो इथून वेल्लोरच्या किल्ल्यावर मारा करते, पण वेल्लोरच्या किल्ल्यावरून इकडे मारा करता येत नाहीये. शिवाजी महाराजांना हा गड पडत नव्हता, त्यामुळे हा महाराजांनी पूर्णपणे बांधून घेतला. आणि हा बांधून घेतल्यानंतर पुनर्बांधणी केली. थोडक्यात बांधून घेतल्यानंतर इथून तोफांचा मारा करायचा होता, पण जवळपास केला त्यांनी. आणि त्याच्यानंतर किल्ल्यामध्ये साथीचा रोग आल्यामुळे तो किल्ला आपल्या स्वाधीन करून दिला, म्हणजे मराठ्यांची स्वाधीन केला. जवळपास 1.5 वर्षांच्या आटाकाटाच्या प्रयत्नानंतर मराठ्यांचा तो किल्ला हातात आला. हीच या किल्ल्याची महती आहे. कारण या किल्ल्याला शिवाजी महाराजांचे पाऊल लागले आणि इथे आपण पूर्णपणे भेटायला येतोय. प्रत्येक इतिहासकाराला हेच सांगायचंय मला, किंवा जे कोणी इतिहास प्रेमी असतील महाराष्ट्रातले, थोडीशी पायाची वाट वळवून तुम्हाला इथपर्यंत यायचं. आज आपण साजरा किल्ल्यावरती पलीकडचा गोजरा किल्ला, आपल्याला दोन्ही पण किल्ले नीटपणे बघून घ्यायचं. चला तर हे बघ, इथं दरवाजा, हा वाला पॅन्ट आहे. ओके, एंट्रन्स एकच आहे. पूर्ण बरोबर 4 बाजून तटबंदी होती. त्याच्यानंतर वरच्या बाजून तटबंदीचा हा पॉईंट येतोय. पण इथे बघ, हा जो पॉईंट आहे ना, हा कर्व होतोय आणि इकडून एक हा पॉईंट येतोय. आता इथे एक भिंतीचा एक पॉईंट आहे, दिसला का हा वाला? हा एक कर्व होतोय. राजगडच्या एका एरियामध्ये इथं खड्डा होता आणि इथं राहण्यासाठी जागा केली होती. त्याच्यावरून तटबंदी केली होती अशी वरच्या बाजूने फिरण्यासाठी. अशी तटबंदीचा पॉईंट आहे. हे मध्ये एक आहे, इथं आतमध्ये खाली कर्व शेपमध्ये, म्हणजे तिथून खाली काहीतरी इथे खोली असणार आहे पलीकडच्या बुरुजामध्ये जाण्यासाठी. आणि इथं आपण कॅम्पिंग केलीच रात्री. आणि इथं तुम्ही बघू शकताय, म्हणजे हे 2 वेगवेगळ्या राजांनी बांधलेले आहेत. म्हणजे खालचा जो भाग आहे ते जुन्या महारायलू यांच्या वंशजांनी बांधला आणि वरचा शिवाजी महाराजांनी बांधला. ह्याच्यावरून लगेच स्पष्ट होतं. आणि इकडे पण तुम्ही बघू शकताय समोरचा साजरा किल्ला. आता आपल्याला काय करायचंय, खाली जायला लागेल. खालून हे मंदिर आहे, इथे या मंदिरापासून वरती चढायला लागेल. ऍक्च्युली वाट आहे ती त्या बाजूने. इथे एक सलून शॉप आहे, मी ती मेन्शन करतो आपल्या ह्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये. पण इथून आपल्याला वरती सरळ वाट आहे जायला. आता सध्या आपण जे आपण ह्याच्यावर आहे, गोजरा किल्ल्यावर आहे. आता एकतर इथून वाट जाण्यासाठी, नाहीतर मग वरतून एक वाट नाहीये ऍक्च्युली, मध्ये शोधायची. असा कुठला तर प्लॅन चाललाय आमचा. सो बघू आता कसं जायचं. मग समोर जो दिसतो तुम्हाला हा वेल्लोर किल्ला. आणि वेल्लोर किल्ला जो इथे बांधला गेला, याचा इतिहास सांगायचा झाला तर एक नायक होता एका राजाचा.
म्हणजे भद्राचलम नावाचं एक कृष्णा नदीकाठचं गाव आहे. त्या गावामध्ये एक राजा राहत होता, त्याचं नाव बोम्मार रेड्डी. आणि त्याच्या सावत्र भावांनी मिळून त्याच्यासोबत कट रचला आणि त्याचा राज्यकारभार पूर्ण हिसकावून घेतला. त्यांनी ते राज्य सगळं सोडून दिलं आणि सरळ तो खाली तंजावर, तिथून खाली रामेश्वरम पर्यंत निघून गेला. परतीच्या काळामध्ये तो इथे वेल्लोरच्या शहरात येऊन राहिला. त्याला वेल्लोरचं शहर खूप आवडलं. मग त्यांनी काय केलं, विजयनगरचा साम्राज्याचा जो राजा होता त्याला पत्र लिहिलं आणि पत्रव्यवहारामध्ये सांगितलं की मला इथे राहण्याची परवानगी द्यावी. मग राजाने तिथे परवानगी दिली, राहा म्हणले. मग यांनी ते गोपालनाचा व्यवसाय सुरू केला, दुग्धपालनाचा व्यवसाय सुरू केला. मग या टाईपमध्ये त्यांनी व्यवसाय सुरू केले. त्याच्याकडे 5 स्तनाची गाय होती. म्हणजे ही एक पौराणिक कथा आहे, पण त्या कथेच्या बेस्टवरती ही पुढची स्टोरी. कथा अशी की त्या बोम्मार रेड्डी म्हणजे नायडू, त्यांचं दुसरं आडनाव नायडू, तर त्यांच्याकडे एक 5 स्तनाची गाय होती. तर ती गाय काय करायची, त्या किल्ला जो दिसतोय तुम्हाला, तर त्या किल्ला आता सध्या तसा नव्हता. तर ते एक बेट होतं, म्हणजे तलावाच्या वरती बेट असलेलं. आणि त्या बेटावरती एक वारुळ होतं आणि त्या वारुळामध्ये एक साप राहत होता. तो गाय काय करायची, त्या बेटावरती जाऊन त्यांना त्या सापाला स्तनपान करायची, म्हणजे दूध प्यायला द्यायची. हे खूप दिवस चालत होतं. पण बोम्मार रेड्डीने एक दिवस पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्याच रात्री त्याच्या स्वप्नामध्ये शिवाने दृष्टांत दिला आणि दृष्टांतानुसार त्याला सांगितलं की अशा अशा जागेवरती एक गोधन म्हणजे लाईक गुप्तधन सापडणार आहे, तर ते गुप्तधन तू शोध. आणि ते सापडल्यानंतर माझ्या तिथे एक जलंधरेश्वर नावाचं एक मंदिर बांध. जलंधरेश्वर म्हणजे काय, तर पाण्यामध्ये तरंगणारा शिव, म्हणजे तलावाच्या मध्ये हे मंदिर आहे, त्याच्यामुळे पाण्याच्या मध्ये तरंगणारा शिव असं त्या मंदिराचं नाव पडलं. आणि ते गुप्तधन सापडल्यानंतर बोम्मार रेड्डी यांनी ते मंदिर पूर्णपणे बांधून घेतलं. आणि ते बांधून झाल्यानंतर ते डेंटनाकोट्टाचे महारायालू यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी शिवाने त्यांना सांगितलं होतं. जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते मंदिर त्यांनी महारायालू यांच्याकडे सुपूर्द केलं. महारायालू यांच्या कृष्णदेवराय महारायालू, व्यंकटदेवराय महारायालू यासारखेच पुढचे 7 पिढ्या ते त्या किल्ल्यामध्ये त्या मंदिरामध्ये त्यांच्या गेल्या. आणि त्या पुढच्या 7 पिढ्यांच्या बेसवरती यांनी तिथे किल्ला बांधला. हा किल्ला इटालियन बांधकाम पद्धतीचा आहे. इटालियन बांधकाम पद्धत जरी तशी असली तरी हा आपल्या लोकांनी बांधला हे सांगण्यात येते. त्याच्यानंतर त्या जो शेवटचा जो महारायालूचा शेवटचा पुत्र होता, त्या पुत्राने काय सांगितलं, त्या पुत्र हा नावरस पुत्र झाला तयार. नावरस पुत्र असल्यामुळे त्याला गादीवरून काढून टाकलं आणि त्याला सरळ दुसरीकडे पाठवून दिलं. त्याला पाठवून दिल्यानंतर एका धोबी आणि एका सांबाराला सांगितलं की इथं जो आहे म्हणजे त्या पुत्राला मारून टाका म्हणून. मग त्यांनी त्या पुत्राला मारलं नाही, त्या पुत्राला जिवंत ठेवलं. आणि त्याच्या पुढच्या काळानंतर तोच पुत्र याच किल्ल्यामध्ये राज्य व्यवस्थेसाठी पुन्हा तयार झाला. त्याने हा किल्ला जिंकला आणि त्याच्या शेजारीच म्हणजे हा जो आता आपण साजरा आणि गोजरा किल्ला बोलतो तो चांभार आणि चकलरगड. म्हणजे का तर चांभार आणि चकलर या दोघांनी त्याला सांभाळलं म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे किल्ले बांधले होते त्या काळामध्ये. त्याच्यानंतरच्या काळामध्ये की ही पुढची जी व्यवस्था होती ती तशीच मोडकळीस आली. म्हणजे साजरा आणि गोजरा आपण म्हणतो किंवा चांभार आणि चकलरगड जो आहे यांची व्यवस्था मोडकळीस आली आणि इथे गरज नसली असल्यामुळे कोणी येत नव्हतं. त्याच्या पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहीम मारली तर त्या मोहिमेमध्ये या किल्ल्यांची गरज पडली आणि महाराजांनी हा किल्ला पुन्हा पडलेला किल्ला पुन्हा बांधून घेतला आणि एक लाजरा किल्ला नव्याने बांधला. हे 3 किल्ले महाराजांनी इथे तयार केले पुनर्रचनेने आणि या किल्ल्यावरून वेल्लोर किल्ल्यावरती मारा केला आणि त्या माऱ्यामध्ये पूर्णपणे महाराजांचं यश मिळालं आणि हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. हे मुख्य प्रवेशद्वार काल रात्री आपण इथून आलो होतो आणि आता हे दुसरं प्रवेशद्वार इथं समोरच आहे आणि वरचा भाग आहे हा बालेकिल्ल्याचा. आणि समोर तुम्हाला हा जो दिसतोय हा लाजरा किल्ला आणि त्याच्या समोर आहे हा तो साजरा. हे 3 किल्ल्यांचं त्रिकुट येते. इथे चोरवाड दाखवतो तुम्हाला. म्हणजे पूर्ण गुफा आहे त्यातूनच चोरवाड जाते. पूर्ण खालीपर्यंत जायला वाट आहे. खूप रिस्की आहे त्यामुळे आपण जात नाही इकडे. पण ही पूर्ण अखंड शिळा आहे. ओंकारच्या इथून सुरू होते आणि ते इकडेपर्यंत संपते. अशा मोठमोठ्या शिळांनी पडून हे बनलेलं एक
चोरवाट आहे आणि इथं दरवाजा पण होता खाली. ए भाऊ थांब जरा जातो. काय माहिती काय काल तरी आपण आलेलो हा पहिला मुख्य दरवाजा आणि इथून वर चढून गेले तर पायऱ्याचे अवशेष पण आहे थोडेफार. आणि हा दुसरा महादरवाजा म्हणजे बालेकिल्ल्याचा महादरवाजा. वरती बालेकिल्ल्याचा भाग आहे. आपण वरती मागास तिथे होतो. आता इकडे एक सिक्रेट प्लेस आहे म्हणजे 2 वाटा इकडून येतात त्याच्या इकडून एक प्लेस आहे. इथे एक म्हणजे असं म्हणतात की इथे राजाला आंघोळीसाठी जागा होती म्हणजे थोडक्यात एक पायऱ्यांची विहीर या टाईपमध्ये आहे इथे खाली. ओंकार तिकडून आपण आता आलो सरळ इकडे आणि आता इकडून जाणार पायऱ्यांच्या विहिरीकडे. ओंकार खाली चाललाय त्याच्यासोबत आपण पण जाऊयात. सरळ पायऱ्या सरळ. तिथे पुढे कासव आहे तिथे खाली मासा आहे. इथे एक शिल्प आहे. इथे शिवलिंग आहे आणि इथे गणपती बाप्पा. असं हे पूर्ण विहिरीचं शिल्प आहे. तर आपण आहे वरती जायचं अजून परत. दक्षिण भारतातील सर्व किल्ल्यांचं म्हणजे आपल्याकडे जास्त पर्णाकृती दरवाजे असतात आणि इकडचे दरवाजे असे ते असे आयताकृती असतात किंवा स्क्वेअर शेपमध्ये असतात. याचं कारण असं की हे जे ग्रॅनाइटचे दगड आहेत हे असे सर्क्युलरमध्ये फुटत नाहीत. ह्याला उभं आणि आडवंच फुटतात. त्यामुळे असे बांधणीचे दरवाजे इकडे आढळतात स्पेशली. आता आपण कूच करणार आहे साजरा किल्ल्याकडे. पूर्ण एवढा पॅच उचलून जायचं आता. चला. आयुष्य खूप सुंदर आहे. असे ट्रेकिंग करणारे मित्र भेटले पाहिजेत फक्त. चला म्हणलं की निघणार आहे कुठे पण. आता आपण गोजरा किल्ला उतरतोय. किल्ल्याला वाट कुठंच नाहीये आणि वाट शोधत उतरतोय आम्ही. ते खालच्या मंदिरापर्यंत जायचंय आणि तिकडून वर जायचंय. चला. हा गोजरा हे मध्ये मंदिर हा साजरा. दगड पण टॅन झाला. हे आमची काय चीज आहे. ह्या मंदिराच्या मागच्या बाजूने एक वाट खाली जाते. त्या वाटेने आपण गावात जाणार आहे आणि पलीकडच्या बाजूने एक सलूनचं दुकान आहे तिथून वर चढणार आहे. पाणी पण संपलंय आपलं त्याच्यामुळे जरा तिकडे जायचं प्लॅन चाललाय. त्याची हालत काही अशीच होती.